नमस्कार. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. मी आता चाललेले आहे मिस्टरांच्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला. कारण मी परवा पुण्याला गेले होते ना माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाला, तर ह्यांच्या पोटात दुखलं. मग म्हटले मला पण जायचं मित्राच्या मुलीच्या लग्नाला. मग आता चाललोय. ही आमची छायाताई माझ्या मिस्टरांची क्लासमेट, त्यामुळे ती सुद्धा आता बरोबर, कारण त्यांच्या ग्रुपमधल्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे म्हणून. तर चला मग तिकडे काय गमती होत आहे त्या बघूया. सर क्या सगळ्यांनी हाय करा. इकडे बघा. अहो इकडे बघा. हो सुनील राव. आता सगळे आम्ही बसमध्ये बसलो आणि निघालो लग्नाला जायला पानशेतला. चला तर मग लग्नाच्या इकडे गमती जमती बघू सगळ्या. हे आहे खडकवासला. जाताना आम्हाला मध्येच लागले, पण आम्ही थांबू शकत नाही ते का, तर आम्हाला लग्नाच्या इथे जेवायचं आहे म्हणून नुसतंच बाहेरून बघतो आणि पुढे चाललो प्रवासाला. आता आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोचलो हॉलवरती. चला तर मग आता हॉलवर जाऊ. तुम्हाला आम्ही डान्स करू सांगा. आपण डान्स करतो ते बिझी मॅन आहे, त्यांना सांगा डान्स करायला. विनया कसं आहेस? गाडी आमच्या नवीन गाड्या सुद्धा यांना घेऊन आलो. का म्हणला सांग. आणि हिला सुट्टी द्यायला नाही, सुट्टी द्यायला नाही. मी काय म्हणतोय, मला भाड्याला बोलवलं होतं. ड्रायव्हरला बोलवलं होतं, भाड्याला बोलवलं ड्रायव्हर आम्ही आमचं भाड्याला जेवण सुद्धा मी तेव्हा नाही, देव बाहेर आहे. देव बाहेर आहे. देवाची शपथ घ्यायची. या जेवायला सगळ्यांनी. सगळ्यांचं जेवण झालं आणि ही लोक कुठे दिसेनात म्हणून मी बघायला गेले, तर ह्या तलाठीबाईंना त्यांनी गाठून ग्रामसभा घेतली होती. त्याच्यामध्ये त्यांचं काय बोलणं चाललं होतं काय माहीत. आता त्यांना मी सगळ्यांना सांगितलं, चला आता आपल्याला आवरायचं आहे, कारण लग्न संध्याकाळचं आले, आता जेवणं झालेत, पटकन आवरा सभा तुमची आणि चला पटकन आवरून घेऊया. आता आम्ही आवरून हॉलवर पोचलो आहे. आता लग्न सुरू होत आहे. अशा प्रकारे लग्न सोहळा खूप छान पार पडला. नवरा नवरीला शुभ आशीर्वाद देऊन आम्ही आमचं मेन काम करायला गेलो. जेवायला नाही आहे, फोटो काढायला. खूप छान छान फोटो काढत होतो आम्ही. भाऊजींनी आमची खूप छान ठिकाणी राहण्याची सोय केली होती सगळ्यांची. त्या रिसॉर्टवरचे ही सुंदर सकाळ बघा, किती खूप छान सुंदर व्ह्यू आहे तो. खूप छान वाटत होतं इकडे येऊन आम्हाला. बघा किती सुंदर वाटत आहे. हे बघा, आता तुम्हाला पानशेतचं धरण दिसतं आहे. आम्ही आता पानशेतलाच काल लग्नाला आलो होतो. तर हे धरण आहे. आमच्या आहोने माझी पर्स सांभाळली मी व्हिडिओ करेपर्यंत. त्यांचे मित्र आहेत, मित्रमंडळी.
सुंदर आहे बघा सर्व इकडे. आणि धरण जे तुम्हाला मी आता मगाशी दाखवलं ते इथून आता ते सुंदर आहे बघा सगळं. आता आम्ही सर्वजण चाललोय बोटिंग करायला. चला जाऊया आमच्याबरोबर, तुम्ही पण चला बोटिंग करायला. हे बघा हे ते ठिकाण. चालू करायचं. सगळे जणांनी ट्रायल म्हणून पहिलं आम्हालाच बसायला सांगितलं, कारण बोलतायत जर काय झालं तर तुमचं आम्ही व सेफमध्ये राहून पहिलं तुम्हीच जावा म्हणून पहिलं आम्हाला पाठवलं आणि नंतर ते सगळेजण गेले. ते बघा तुम्ही मग. दुसरी नका करू. अरे बापरे, मी मध्ये उभा राहू का? म्हणजे झालं चालू करून जाणार बाबा, आम्हाला पोहायला येत नाही. जॅकेट हे झालं सुरू. गणपती बाप्पा आम्ही कधी येणार आहे? अशा तऱ्हेने आमच्या महादेव भाऊजींनी बोट सुरू केलेली आहे. पण खूप जवळ नाही प्रवास. अब्दुल भाई इकडे इकडे बघा, इकडून या साईडला बघा, इकडून. हा असं करा. खूप छान राईड आमची चालू होती. मेन म्हणजे सुरक्षित चालू होती राईड. आणि मस्तपैकी आम्ही एन्जॉय केला, खूप एन्जॉय केला. आम्ही सुरक्षित आलेलं बघून बघा आता हे सगळे कसे एन्जॉय करायला निघालेत ते. बघा ह्यांची दंगामस्ती आता ह्याच्यामध्ये चालू झालेली आहे. शायनिंग, नुसती शायनिंग मारतात सगळेजण. सगळ्यांची राईड करून झाली. बाकीचे सगळेजण गाडीत जाऊन बसलेत. पण ह्या तिघांना रील करायची होती आणि ते पण प्रॅक्टिस करून आणि मला सांगितलं की बहिणी तुम्हीच करा. आणि मीच इथं बसले त्यांची प्रॅक्टिस घेत आणि व्हिडिओ करत. पण सगळेजण तिथं मला ओरडायला लागले, काय अजून किती वेळ झाला आला नाही. हे बघा आता आपण आलो आहे सिंहगडावर. बघा इकडे पण दाखवा. काय काय गाणी मी येऊन आलो होतो. हे गाणं म्हणायचं, ते गाणं म्हणायचं. घरात एखादं काम सांगितलं तर मला कंटाळा आलाय आणि अशा वेळेला यांना उत्साह येतो. मला पायऱ्या पळतच जायचं आहेत, हाच अट्टाहस. आणि पळत पळत गेलेत पुढे बघा.
गड चढून वरती आल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली, म्हणून मग आम्ही ठरवलं गडावरचं प्रसिद्ध खाणं आहे ते खायचं. मडक्यातलं दही, कांदा भजी आणि झुणका भाकरी. आमचं जेवण येईपर्यंत आम्ही आता इथे टाइमपास करणार आहे. बघा माशा बसतात पण बिचाऱ्या संगीताताईला माशा हाकलण्यासाठी ठेवलं. ह्या भाऊनी तिला काम लावलंय, ह्या भाऊनी काम लावलंय. त्या मावशी आम्हाला 20 रुपये सांगितले आणि तुम्ही मावशी 50 रुपये कसं सांगताय? 30 रुपये आहे बरं का. एवढं गाड उतरून घेऊन आलोय. गरमागरम सिंहगडावरील कांदा भजी. खावा खावा कसा सगळ्यांनी खावा. एक प्लेट खायची नाही, एक खा नाही तर 2 खा. मस्त पैकी आहे दही. अरे मग त्यांचं जेवण होतं सांगितलं. अहो तिथे 30ला मिळते, 50 ला. अहो मावशी माझ्या बरोबर बघा. एवढं गाड चढून घेऊन आलो की हो पाठी. घ्या मावशी, एवढ्याला दिली घ्या. 50 रुपये लय सांगून जा तिथे 30 रुपये म्हणूनच माझं तिथे 20 रुपये माझ्याकडे बघा. तुझ्याकडे काय बघतो घे, हे बघतो आणि दही दे घे, 20 रुपये घे पैसे द्यायचं. अशा प्रकारे झुणका भाकरीचे सुद्धा थाळी आलेली आहे. आता आम्ही सगळे जेवणार आणि तुम्ही फक्त सगळे बघत राहा. आता जेवून झाल्यानंतर आपण शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे जात आहोत. हे आहे शूरवीर तानाजी मालुसरे यांचं समाधी स्थान. चला आपण सगळेजण यांच्यापुढे नतमस्तक होऊया. खूप छान वाटलं इथे येऊन आणि त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन. आपण किती वर्षांनी सिंहगडावर आलो? साधारण 7.5 ते 8 वर्ष झाले आपल्याला. चेंज झाले ना, खूप चेंज झाले. चेंजेस झालेत आणि पूर्वी आपल्याला 2-4 ठिकाणी असं इतक्या लोकांच्या होतो म्हणजे पिठलं भाकरी जी मिळायची असे 2-4 ठिकाणी होतं. पण आता एवढे म्हणजे घरगुती यांचे खानावळी झालेले आहेत हा ना, की आणि जेवण पण खूप चवदार असतं यांच्याकडे. हो तर काय. जशी पूर्वी जशी टेस्ट घेतली होती पिठलं भाकर आणि कांदा भजीची, बरोबर. तशीच आता आम्ही. हा, ह्यावेळी जरा कॉम्पिटिशन चालू आहे. भरपूर आहे आणि त्यांच्याकडे जे दही मिळतं आता हा, मागच्या वेळी मिळालं नव्हतं हा, पण ते खूप सुंदर आहे दही. हा, गोडसर असतं छान. ते खूप ठिकाणच्या किल्ल्यावरती फेमसच असतं. प्रत्येक ठिकाणी किल्ल्यावर दही खूप सुंदर भेटतं. मस्त. आपण येऊ परत एकदा. नक्की. चला तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक करा.